रॉक्स इलेव्हन संघाचे समीर. पहिला चेंडू डावखुरा हाताचा गोलंदाज. पंचांचा डिसिजन वाईट चेंडू. स्वैर चेंडू अतिरिक्त धाव. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 धाव. बिन गडी बाद बिन चेंडूवर 1 धाव. पहिला चेंडू मार्ग असा खूप टप्प्याचा चेंडू होता. टटवण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत. 1 धाव घोषित क्षेत्रात जाताना आणि एका धावाने संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा. 1 चेंडूंमध्ये 2 धावा झाल्यात आणि सदाशिव प्रथमच स्ट्राईकवर असतील. रॉक्स इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करत वाल्मिकी इलेव्हन संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि त्या दरम्यान 1 चेंडूवर 2 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. पुन्हा एकदा एक आखूडपद्धतीचा चेंडू होता. फलंदाज काही समजू शकले नाही. निर्धाव चेंडू. 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. चांगलं षटक आतापर्यंत हाताळताना वाल्मिकी इलेव्हन संघाचे गोलंदाज सोहेल. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज हळूवार पद्धतीने चेंडू टाकला होता. फलंदाज काही समजू शकला नाही. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये. पंचांच्या निर्णयाची अपेक्षा. एक धाव घोषित क्षेत्रामध्ये आणि संघाची धावसंख्या झाली ती 3 चेंडूनंतर 3 धावा. बिनगडी बाद 3 धावा. आतापर्यंत काही शांत असं खेळ चालू असताना आपल्या मैदानावर आखूड पद्धतीचा चेंडू. एक चांगला फटका. पंचांचा निर्णय 2 धावा. 4 चेंडू 5 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चांगला समाचार घेतला पण चेंडू घोषित क्षेत्रात गेल्यामुळे 2 धावा घोषित करण्यात आल्या पंचांच्याकडून. या सामन्यासाठी पंच आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे संदीप शिंदे आणि अब्दुल भाई. एक पुन्हा हळूवार पद्धतीचा चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावताना आणि धावसंख्या स्थिरावली होती 5 धावांवरती. 1 गडी बाद. समीर यांचं विकेट घेण्यात सोहेल यांना यश आले आणि समीर यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरले ते म्हणजे नवीन फलंदाज. बॅट्समॅन नेम प्लीज. अक्षय उर्फ पोलार्ड. आपल्या विभागामध्ये पोलार्ड या नावाने नामांकित असलेले हे अक्षय. पाहूया आपल्या फलंदाज आपल्या संघासाठी पोलार्ड सारखी फलंदाजी करू शकतात का. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाने झेल सोडलेला आहे. 1 जीवदान आणि 1 धाव घोषित. 1 धाव घोषित केलेलं आहे पंचांनी आणि एका धावाने संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा. पहिल्या षटकाची सोहेल याने समाप्ती केलेली आहे. त्यांनी पहिल्या षटकानंतर 6 धावा. 6 धावा. 1 गडी बाद. एक चांगला चान्स होता दुसरा गडी बाद करण्याचा. पोलार्ड बोललो ना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा. 1 गडी बाद. शेवटच्या चेंडूवरती दुसरा गडी बाद होण्याची संधी होती निर्माण केली होती गोलंदाजाने पण यष्टीरक्षकाने ती स्वीकारली नाही आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 6 धावा. 1 गडी बाद. सामन्यातील दुसरं षटक घेऊन येतील दानिश. वैयक्तिक पहिलं आणि सामन्यातील दुसरं षटक घेऊन येतील ते दानिश.
दानिश याच्या गोलंदाजीचा सामना करतील ते अक्षय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा. वाल्मिकी इलेव्हन संघाचा दुसरा षटक. ऑकवर्ड पद्धतीचा चेंडू, एक गुड लेंथवाला चेंडू होता. चेंडू बॅटची काढा घेऊन सरळ हवेत आणि क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि क्षेत्ररक्षकाने झेल घेतलेला आहे आणि रॉक्स इलेव्हन संघाचा दुसरा गडी बाद. रॉक्स इलेव्हन संघाचे 2 गडी आतापर्यंत बाद करण्यात यश आलेले आहे ते वाल्मिकी इलेव्हन संघाला. आणि संघाची धावसंख्या रोखली आतापर्यंत 6 धावा. आणि नवीन फलंदाज अक्षय याची जागा घेण्यासाठी अजय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना वाल्मिकी इलेव्हन संघाचे गोलंदाज दोन्ही एक चेंडू, एक षटक, एक चेंडू आणि 7 धावा. 2 गडी बाद केलेत. पुन्हा एकदा कोळपते चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाने चांगला झेल पूर्ण केला आणि सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यश आलेले आहे ते वाल्मिकी इलेव्हन संघाच्या गोलंदाजाला दानिश याला. तीन गडी बाद झालेत आतापर्यंत रॉक्स इलेव्हन संघाचे. एक पार्टनरशिप होत नाहीये मैदानामध्ये कोणत्याच फलंदाजाकडून. षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावत आहेत दोन्ही रॉक्स इलेव्हन संघाचे खेळाडू. आणि त्याचबरोबर एक चांगलं रोखून ठेवलेलं आहे वाल्मिकी इलेव्हन संघाच्या गोलंदाजांनी. पहिल्या दोन्ही चेंडूंवरती 2 गडी बाद केलेत आणि ऑन अ हॅट्रिक दानिश. आणि दानिश याला मेजवानी आलेली आहे. हॅट्रिक जर पूर्ण केली तर 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे शाश्वत याच्याकडून. हा उत्कृष्ट असा वेगवान असा गोलंदाजीचे प्रदर्शन दानिश याच्याकडून. कानाच्या बाजूने सुर्र असा आवाज करत गेलेला आहे चेंडू. आणि मेडनवरती 500 रुपये रोहित उद्धा याच्याकडून. वाईड स्वैर चेंडू, अतिरिक्त धाव आणि दोन्ही मेजवानी दानिश यांनी फेटाळून लावलेले आहेत. संघाची धाव संख्या झाली ती 7. 3 चेंडू, चौथा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, फलंदाज काही समजू शकले नाही. 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या स्थिरावली आहे ती 7 धावांवर. डॉट चेंडूंची संख्या काहीतरी वाढताना पुन्हा एकदा बॅटच्या खाली चेंडू होता पण वेगामुळे कनेक्शन होऊ शकला नाही नीट. एक धाव पूर्ण. पैकी तितकीशी चांगली नव्हती पण चांगलं कव्हर अप केलं तिकडे गोलंदाजाने. आणि षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. 8 धावा केल्यात आतापर्यंत रॉक्स इलेव्हन संघाने. पुन्हा एकदा एक गुड लेंथ पद्धतीचा चेंडू होता आणि 1 धाव
त्या दरम्यान पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 9 धावांवरती. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ते 9 धावा. आतापर्यंत 4.5च्या सरासरीने सामना चालताना कन्सिस्टंटली काही विकेट गेल्यामुळे तितकेसे धावा करण्यात यश आलं नाहीये रॉक्स इलेव्हन संघाला. त्याचबरोबर वाल्मिकी इलेव्हन संघाने एक चांगली गोलंदाजी करून रोखून ठेवलंय, त्यांना धावा करून देत नाहीये. नॉन स्ट्राईकला यश. सदाशिव एक चांगला फटका, बॅटची कडा घेऊन सरळ आखूड पद्धतीचा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. एक चान्स क्रिएट केला होता गोलंदाजाने पण तिकडे कोणच नव्हता. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू लँड झाल्यामुळे आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी धावून. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आपल्याला. सोहेल आपल्या वैयक्तिक दुसरं षटक टाकताना सोहेल आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलंय. तिसरा चेंडू मार्गस्थ. सदाशिव एक स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जितका स्लोवर आला तितकं स्लो त्यांची बॅट फिरली. बॅट आणि बॉलचा काहीच कनेक्शन झाला नाही आणि निर्धाव चेंडू, बिंदी गेंद. निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या झाली आहे ती 17. पुन्हा एकदा एक चांगला कनेक्शन, चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला सदाशिवाच्या बॅटमधून. ती षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा, 3 गडी बाद. सदाशिव यांनी काही स्टार्ट घेतलंय आणि चांगले फटके मारताना येते मैदानामध्ये. आतापर्यंत 2 षटकार खेचले त्यांनी ह्या षटकामध्ये. पुन्हा एकदा एक चांगला फटका आणि झेल निसटलेला आहे तिकडे. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. 24 धावा झाल्यात आतापर्यंत रॉक्स इलेव्हन संघाचे. एक हलवार पद्धतीचा चेंडू होता, बोट फिरवली होती चेंडूवरती. चेंडू काही समजू शकले नाही फलंदाज आणि निर्धाव चेंडू षटकाची सांगता करताना सोहेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने रॉक्स इलेव्हन संघाला 24 धावा करण्यात यश आलेलं आहे आतापर्यंत. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतात 5 षटकापर्यंत. दोन षटक शिल्लक पहिल्या डावात. 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवतात किंवा वाल्मिकी इलेव्हन संघ किती धावांवरती रोखतात रॉक्स इलेव्हन संघाला. चौथं षटक मार्गस्थ. बॉलर नेम रोहित हुड्डा. रोहित हुड्डा याने मॅडन ओव्हरसाठी 501 रुपये लावले. तर बघूया स्वतः मॅडन ओव्हर टाकतो का. हवेत उडालेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होता. सेकंड बाउन्सवर चेंडू कलेक्ट करून तो फेकी करण्यात आली. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने आणि संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा.
3 गडी बाद 26. दुसरा चेंडू मार्गस्थ रोहित टू सदाशिव. चांगला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली फेकी आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. चांगलं कॉलिंग होतं तिकडे दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 2 धावांनी संघाची धाव संख्या झाली ती 28 धावा. रोहित यांचं षटक मार्गस्थ. तिसरा हळूवारमध्ये चेंडू होता, पटकावण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू डॉट. खूप जोरात मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा कनेक्शन झाला नाही. चेंडू जाऊन सरळ विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करताना आणि चांगलं झेल पूर्ण केलंय ते. सदाशिव याला बाद करण्यात यश आलं. आपल्या षटकामध्ये पहिलं गडी बाद करण्यात यश आलं ते रोहित हुड्डा याला. चांगला फटका होता पण तो उंचवर गेल्यामुळे त्याला एलिव्हेशन मिळालं नाही आणि जाऊन सरळ विसावला तो त्याच्या खेळाडूच्या हातामध्ये. आणि सदाशिव याने वैयक्तिक 21 धावांची खेळी केली आपल्या संघासाठी आणि टीम आपल्या संघाला आतापर्यंत 28 धावांवरती नेऊन ठेवण्यामध्ये त्याला यश आलेलं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, चेंडू पूर्णपणे मिस केला, बॅट आणि बॉलचा कनेक्शन झाला नाही. बॅट्समॅन नेम प्लीज. चेतन. पहिला चेंडूचा सामना केला ते चेतन यांनी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता पण चेंडूला टटवण्यात याला यश आलं नाही. बॅटची कडा घेऊन 1 धाव पूर्ण केली त्या दोघांनी फलंदाजाने आणि संघाची धावसंख्या झाली ते 29 धावात 4 गडी बाद. शेवटचा चेंडू आणि वाईट स्वैर घोषित पंचांकडून. पंच संदीप शिंदे इथे आपल्याला लाभलेले आहेत आणि पुन्हा एकदा एक वेगवान पद्धतीचा चेंडू होता, बॅटची कडा घेऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. चांगला झेल पूर्ण केला आणि रोहित याला दुसरा गडी बाद करण्यात यश आलं. त्याने आपल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले आणि संघाची धावसंख्या झाली ती 30. 6 धावा त्यांनी खर्च करत 2 गडी बाद केले रोहित हुड्डा याने. आणि यश याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरले ते. जमाल. यश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जमाल. शेवटचं षटक. तीस धावा झाल्या आतापर्यंत 4 षटकांमध्ये. 7.5च्या सरासरीने खेळताना रॉक्स 11 संघ. पाहूया किती धावापर्यंत मजल मारतात शेवटच्या षटकामध्ये. आणि आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतील ते म्हणजे जीवा. एक हाणामारीचं षटक हाताळणार आहे ते जीवा. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा खर्च करतात आणि किती धावांवर रोखतात ते रॉक्स 11 संघाला. शेवटचं षटक मार्गस्थ. जीवा यांचा सामना करतील ते.
चेतन एक धाव पूर्ण, चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी आणि संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडू घेऊन येतील ते जीवा यांचा सामना करतील ते जमाल. सोयर चेंडू अतिरिक्त धावपंचांचा निर्णय वाईट आणि त्या एका धावेने संघाची धावसंख्या झाली ते 32 धावा. आतापर्यंत चांगल्या गोलंदाजी प्रदर्शन केलेलं आहे ते वाल्मिकी 11 संघाने. पुन्हा एकदा एक अख्खूड पद्धतीचा चेंडू होता. चेंडू काही समजू शकले नाही. पंचांकडे दाद मागताना त्रिफळा चिच्ची. पंचांच्या निर्णयाची वाट. पंचांनी निर्णय कळवायचे. दोन्ही पंचांनी आपापसात पंच पंच बॅट्समॅन नाबाद आहे. नॉट आउट आहे. चेक करून डिसिजन देण्यात आलेलं आहे. कमिटीचं डिसिजन आहे. जास्त वेळ नाही घ्यायचा आहे. वाद नाही घालायचा आहे. पंच न्यूट्रल्स आहेत. लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव असणार आहे आणि लेग बाईस ने संघाची धावसंख्या पोहोचवणार आहे ती 33 धावांवर. तेहतीस धावा झाल्या आतापर्यंत. 2 चेंडू पूर्ण केलेले आहेत. तिसरा चेंडू मार्गस्थ. चेतन अख्खूड पद्धतीचा चेंडू होता. फटका. एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी तिकडे पाहायला मिळाली आपल्याला रोहित हुड्डा यांच्याकडून. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक असणार आहेत या शेवटच्या षटकातील. 3 चेंडू संघाची धावसंख्या झाली 34 धावा. वेगवान असा चेंडू टटवण्याच्या प्रयत्नामध्ये. निर्धाव चेंडू. बॅट आणि बॉलचा काहीच संबंध होत नाहीये. एक चांगला फटका, चांगला संपर्क झाला बॅट आणि बॉल मध्ये आणि 6 धावा. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 40 धावा पूर्ण केल्यात. रॉक्स 11 संघाने शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक.
एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, शेवटचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि तिथे रनआउटच्या स्वरूपात 41 धावा झालेल्या आहेत. 42 धावांचं आव्हान असणार आहे वाल्मिकी इलेव्हन संघासमोर. 8.4च्या सरासरीने त्यांना फलंदाजी करावी लागणार आहे या धावाचा पाठलाग करण्यासाठी. चांगले गोलंदाजी प्रदर्शन, 5ही गोलंदाज
दोन्ही फलंदाज जे उतरले आहेत वाल्मिकी 11 संघाकडून ब्रिजेश आणि सुरेश. विजेश हे स्ट्राईकवर असणार आहेत आणि सुरेश हे नॉन स्ट्रायकर असणार आहेत. विजेश ब्रिजेश ब्रिजेश आणि रॉक्स 11 संघाकडून जे प्रथम पहिली गोलंदाजी घेऊन आले ते म्हणजे गोलंदाजाचं नाव साजिद. रॉक्स 11 संघाकडून संघासाठी आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील ते साजिद. साजिद साजिद यांचा सामना करतील ते वाल्मिकी 11 संघाचे ब्रिजेश. डावखुरा हाताचे गोलंदाज, चांगला वेगवान पद्धतीचा चेंडू होता, बारीक असा बांधा पण चेंडूला वेग भन्नाट. भन्नाट वेग होता यांच्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. एक खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू आणि फळीचा काही संबंध नाही. अपील करत होते पण पंचांनी फेटाळून लावलेले आहेत दाद. आणि 2 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली ते 1 धाव. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू होती 1 लेगबाईच्या स्वरूपात धाव आलेले. षटकातील तिसरं चेंडू घेऊन येतील ते साजिद. साजिद यांचा सामना करतील ते सुरेश. चांगला फटका, एक फ्लॅट आणि एक झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल निसटलाय. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काहीसं मिसफिल्ड. झेल तर सुटलंच पण त्याबरोबर मिसफिल्ड पण झाली. तीन चेंडूवर 3 धावा आतापर्यंत खर्च केले ते साजिद यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता, समोर खेळून काढलाय फलंदाज सुरेश यांनी. 1 धाव पूर्ण त्या दरम्यान आणि एका धावने संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. 4 चेंडूमध्ये 4 धावा. पहिलं षटक मार्गस्थ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. कोलवर पद्धतीचा चेंडू होता, पटवण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळाला. एक चांगलं बॅकअप दिलं तिकडे पहिल्या खेळाडूला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धावेने संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा 5 चेंडूंवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे ती साजिद याने आपल्या संघासाठी. काहीसं रोखून ठेवलंय 5 धावांवर वाल्मिकी 11 संघाला. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. वाईट चेंडू, स्वैर धाव. संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा. एक अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येत भर पाडेल आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 6 धावांवर. शेवटचा चेंडू टटवण्याच्या नादामध्ये भिरकावताना आणि बॅट आणि बॉलचा काहीच संबंध होत नाही आणि चेंडू निर्धाव. आपल्या षटकाची सांगता करताना निर्धाव चेंडूने सांगता केली आहे. आणि पहिल्या षटकात 6 धावा करण्यात यश आले ते म्हणजे वाल्मिकी 11 संघाला. आणि पुढच्या 4 षटकांमध्ये 36 धावांची गरज असणार आहे. 9 धावांची सरासरी असणार आहे. आणि रॉक्स 11 संघाकडून पुढील षटक घेऊन येतील ते
बॉलर नेम प्लीज. आणि रॉक्स इलेव्हन संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि षटकात आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील ते डोमा. डोमा DOMA डोमा. अतिरिक्त धाव स्क्वेअर चेंडू वाईडने वाईड +1. अतिरिक्त 2 धावा पहिल्या चेंडूवरती डोमा यांनी आपल्या खर्च केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या झाली ते 8 धावा. एक षटकानंतर संघाची धावसंख्या 8. गुड लेन पंथाचा चेंडू होता आणि पंचांकडे दाद मागितले. पंचांनी हात वर केलेला आहे आणि पंचांनी बाद घोषित केलेला आहे. एक चांगला वेगवान चेंडू होता. बॅट आणि बॉलचा काही संबंध झाला नाही आणि बाद केलेला आहे. पहिला चेंडू अतिरिक्त धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती बाद केलेला आहे त्यांनी सुरेश याला. आणि नवीन फलंदाज आता मैदानात जातील ते रोहित उड्डा ज्यांनी आपल्या संघासाठी 4थं षटक हाताळलं होतं. 6 धावा देत 2 गडी बाद केले होते त्यांनी. ते रोहित उड्डा आता मैदानात फलंदाजीसाठी 1 डाऊन. डोमा यांनी पहिल्या चेंडूवरती वाईट +1 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चांगला कमबॅक करत यष्टांचा वेध घेतला आणि चेंडू पायावर आदळत पायाचीत बाद केलं ते सुरेश याला. पंचांनी अपील उचलून धरली. आपले नावाजलेले पंच लाभले ते म्हणजे संदीप शिंदे आणि त्याचबरोबर लेग अंपायर आपल्याला लाभलेले ते म्हणजे अब्दुल भाई. आत्तापर्यंत संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा 1 चेंडूनंतर. पुन्हा एकदा एक वेगवान पद्धत चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही. चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी डोमा याच्याकडून. बॅट्समॅनने अपेक्षा केली होती इतक्या जोरात चेंडू गेला पण चेंडू जाऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. एक हळूवार पद्धतीचा चेंडू होता. व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये यूज करताना गोलंदाज 2 धावा. 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली ती 10. या षटकापूर्वी संघाला वाल्मिकी 11 संघाला 9 धावांची सरासरीची अपेक्षा रिक्वायर्ड होतं. पुन्हा एकदा एका पद्धतीचा चेंडू शरीराचा वेध घेत 1 धाव. चेंडूचा बॅटवर आदळला असेल तरच बॅट्समॅन क्रॉस करणार आहे विकेट. चार चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. संघाची धावसंख्या झाली 11 धावा 4 चेंडू नंतर. पुन्हा एकदा चांगला खोलवर पद्धतीचा चेंडू होता. पायावर आदळला. 1 धाव पूर्ण केली आहे. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली 12. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 1 षटक 5 चेंडू 12 धावा. डोमा याने आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी हाताळली आहे.
चांगली स्पीड आहे त्यांच्या गोलंदाजीवर. एक स्पीडस्टर ह्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला एक अरमान म्हणून स्पीडस्टर दिसले होते. त्याचबरोबर आता हे डोमा हळूवार रनअप पण गोलंदाजीमध्ये तितकंच दम आहे त्यांच्या. आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा, 1 गडी बाद. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा. पुढील 3 षटकांमध्ये 29 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू 29 धावा. काही मनोरंजक असा सामना होताना दोन्हीही संघांकडून एक शिस्तबद्ध असं गोलंदाजी प्रदर्शन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि पंचांना विनंती आहे त्यांनी लवकर मॅच चालवायचं आहे. जास्त वेळ वाया नाही घालवायचा आपल्याला. पुढे अजून बरेच मॅचेस बाकी आहेत. 3 वाजलेले आहेत. 3.5 तास बाकी आहेत आपल्याकडे पुढे. खोलवर पद्धतीने चेंडू होता. चेंडू बॅटीची कडा घेऊन एक धाव. लोअर फुलटस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कडा घेऊन घोषित क्षेत्रात गेलं आणि एक धावाने समाधान मानताना दोन्ही फलंदाज. आणि संघाची धावसंख्या झाली ती 14 धावा. 2 षटक 1 चेंडू 14 धावा. पुढील 17 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा एक यॉर्कर पद्धत चेंडू होता. चांगली गोलंदाजी साजिद याच्याकडून पाहायला मिळाली आपल्याला. एक धाव पूर्ण. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून. चांगलं कॉलिंग होतं. एकमेकाच्या कॉलिंगला दाद दिली आणि 2 धावा पूर्ण केल्या त्यांनी. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना रॉक्स इलेव्हन संघाचे फलंदाज सामन्याला वेग द्यायचा जरा. अकुड पद्धतीचा चेंडू होता. चांगला फटका. पंचांच्या निर्णयाची अपेक्षा. 2 धावा. 3 चेंडू 18 धावा झाल्यात आतापर्यंत वाल्मिकी 11 संघाचे. पहिल्या 3 चेंडूवर 5 धावा खर्च केल्या आतापर्यंत साजिद याने. एक चांगला चेंडू आणि पंचांनी अपील उचलून धरलेली आहे. आणि फलंदाज पायाचित बाद झालेले आहेत. पहिल्या 3 चेंडूवर 5 धावा खर्च केल्यानंतर 4थ्या चेंडूवरती त्यांनी यष्टांचा वेध घेतला आणि पायाची बाद करत रॉक्स इलेव्हन संघाच्या दुसऱ्या खेळाडूला त्यांनी तंबूच्या
दिशेने परत पाठवलं आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जीवा. पुन्हा एकदा कोलवर पद्धतीचा चेंडू. चांगलं डिसिप्लिन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे ती साजिद याच्याकडून. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला आतापर्यंत त्याने. यॉर्क पद्धतीचा चेंडू हाताळताना साजिद. संघाची धावसंख्या झाली ते 19 धावा. 22-23 धावांची गरज. 13 चेंडूमध्ये 23 धावा. आणि पुन्हा एकदा एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू फलंदाज समजू शकला आणि बोल्ड त्रिफळाचीत बाद केलं. एक लहान खेळाडू पण तितकी दमदार अशी कामगिरी त्याच्याकडून आपल्या संघासाठी. काय गोलंदाजी केली त्याने. 12 चेंडू 23 धावांची गरज. पॉइंटलेस सोडलंय त्याने समोरच्या फलंदाजाला. ॲक्युरेट गोलंदाजी. 12 चेंडू 23 धावांची गरज. आणि साजिद याने आपल्या 2 षटकांचा स्पेल पूर्ण केलेला आहे आणि 2 षटकांमध्ये त्याने आतापर्यंत 12 धावा खर्च करत 2 गडी बाद केले त्याने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. 12 चेंडू 23 धावा तितकंसं अवघड असं आव्हान नाही आहे, पण रॉक्स इलेव्हन संघाची गोलंदाजी पाहता त्यांनी अवघड करून ठेवले त्यांनी समोरच्या फलंदाजांसाठी. आणि रॉक्स इलेव्हन संघाकडून षटकातील 4था षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील ते. बॉलर नेम अक्षय उर्फ पोलार्ड. एक अघोड पद्धतीचा चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. चेंडू मैदानात झाडाला लागून आदळून दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली आहे आणि त्या 1 धावेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 20 धाव. 11 चेंडू 22 धावांची गरज. 12ची सरासरी रिक्वायर्ड. चांगला सामना पाहायला मिळत आपल्याला इथे. रॉक्स इलेव्हन विरुद्ध वाल्मिकी. आखूड पद्धतीचा चेंडू होता. पंचांचा निर्णय. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. डोक्याच्या वरून गेलेला चेंडू होता आणि पंचांनी वाईट घोषित केला. +1 बाउन्सची वॉर्निंग मिळणार आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग असणार आहे गोलंदाजासाठी. सेकंड बाउन्सला नो घोषित करण्यात येईल आणि 2 चेंडू पूर्ण केलेले आहेत आत्तापर्यंत. एक चेंडू पूर्ण केला आतापर्यंत. 11 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज काही समजू शकले नाही. 10 चेंडू 21 धावा. 10 चेंडू 21 धावांची गरज. चांगला गुड लेनवरती चेंडू होता. चेंडू हवेत आणि चांगला झेल पूर्ण केला. रॉक्स इलेव्हन संघाच्या क्षेत्ररक्षकाने आणि अक्षय याला आपल्या संघासाठी एक गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे. वाल्मिकी इलेव्हन संघ काहीचं स्ट्रगल करताना हा एक 42 धावांचा माफक आव्हान पाठलाग करताना
आखूड पद्धतीचा चेंडू होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. एक चांगली फेकी तिकडे पाहायला मिळाली आपल्याला. षटकातील चांगला फटका पण घोषित क्षेत्रात 2 धावा आणि 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे आता वाल्मिकी 11 संघाला सामना जिंकण्यासाठी. तसंच 7 चेंडूमध्ये 17 धावा करण्यापासून रोखायचे आहे रॉक्स 11 संघाला विजयासाठी. पाहूया शेवटचा चेंडू. आखूड पद्धतीचा चेंडू होता. ॲलिव्हेशन मिळालं नाही. मिडल केअर करू शकले नाही. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 26 आणि पुढील शेवटच्या षटकामध्ये 16 धावांचं आव्हान समोर असणार आहे वाल्मिकी 11 संघाला आणि 16 धावांचा पाठलाग करण्यासाठी षटकार आणि चौकारांची मदत लागणार आहे त्यांना. 26 वा 16 ची 6 बॉल. समोरच्या दिशेने कोण व्हॉलेंटियर्स आहेत? रोहित अरे हा इथे वाचलाय. पंच आणि आपल्या संघासाठी शेवटचं षटक हातातील ते म्हणजे सदाशिव आणि 16 धावांचं रिक्वायर्ड असणार आहे शेवटच्या षटकामध्ये वाल्मिकी 11 संघाला. आखूड पद्धतीचा चेंडू होता. वाईड +1. एक षटकामध्ये 14 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये 14 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा एक चांगला पद्धतीचा शरीराचा वेग घेतलेला चेंडू. बॅट्समॅन काही चेंडू समजू शकले नाही. त्या दरम्यान एक धाव पूर्ण दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 5 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज असणार आहे. एक मोठा फटका मॅचचं उलटफेर करून ठेवेल आणि दोन डॉट बॉल मॅचमध्ये एक रंजक असा आव्हान समोर ठेवेल. पाहूया पुढे टाकलेला चेंडू. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. पायावर आदळला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि तिथे व्हॉलेंटियर्स आहेत. व्हॉलेंटियर काय असेल निर्णय?
पुन्हा एकदा पायावर आदळलेला चेंडू. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असणार आहे. 3 चेंडू 12 धावा. पहिल्या चेंडूवर स्वैर आणि अतिरिक्त धाव दिल्यानंतर पहिले पुढचे 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले या गोलंदाजाने सदाशिव याने. आणि 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असणार आहे वाल्मिकी 11 संघाला. दोन चेंडू 11 धावा. दोन चेंडू 11 धावा. शेवटचे 2 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत वाल्मिकी 11 संघाला. सदाशिव याने पहिले 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत आतापर्यंत आणि 5 धावा खर्च केले आतापर्यंत त्यांनी पुढे पहिल्या 4 चेंडूमध्ये. आणि घोषित क्षेत्रात खेळलेला चेंडू 2 धावा. आणि सामना आपल्या खिशात टाकताना रॉक्स 11 संघ एक फेअर चेंडू, एक व्हॅलिड चेंडू आणि सामना रॉक्स 11च्या खिशात. आणि आणखी एक फटका खेळताना आणि 6 धावा. लेट आलाय पण थेट आलाय.